पाऊस माझ्यासोबत कसा खेळ खेळतो बघा ना. आईने आज ना बाहेरचं सगळं अंगण धुवून घेतलं होतं. तेवढ्यामध्ये आभाळ आलं आणि अचानक एवढं जास्त ऊन पडलं होतं तरी सुद्धा विजा कडकड करायला लागल्या, आवाजही लागला गडगडाटचा. म्हणून पटकीन मी काय केलं की म्हटलं लाकडं घरात ठेवते जरा गोट्यामध्ये, म्हणजे जिथं की आमची चूल आहे तिथं. कारण पाऊस वगैरे आला तर उद्याच्याला पाणी तापवायचं जरा अवघड होऊन बसेल, म्हणून मी लाकडं काढून ठेवली. पण कशाचं काय पाऊस तर आलाच नाही. पण जरा आभाळ आल्यासारखं होतं आणि त्याच्यामुळेच ना लवकरच जरा बाहेर अंधार पडल्यासारखं झालं होतं. म्हणून घरात लाईटी पण लावून घेतल्या. तोपर्यंत पाणी पण भरून घेतलं. म्हणलं लाईटीचं काही सांगता येत नाही, आभाळ आलं की आमच्या इकडे लगेच लाईट जात असते. आणि बघा ना लाईट गेली पण. आणि माझा सगळा स्वयंपाक झाल्यानंतर शेवटची भाकर अशी काय माझी झाली, मोबाईलचे टॉर्च लावू लावू कशी तरी केली आणि तेवढ्यामध्ये लाईट आली. मग पटकीन सगळं आवरायला घेतलं आणि आज स्वयंपाकामध्ये खूप सिंपल असं जेवण बनवलं होतं. 3 भाकरी टाकल्या होत्या आणि खिचडी भात बनवला होता. कारण खिचडी भात खूप दिवस झालं मी केलाच नव्हता. मला तर का नाही जेवणामध्ये रोज भात असला तरी चालतो. संध्याकाळी मला जेवणामध्ये कंपल्सरी भात लागतोच. पण आता कधी कधी कसं माणसं कमी असल्यामुळे मला करण्यामध्ये येत नाही, एकटीसाठी कुठं करा. म्हणून आज खिचडी भात ना जास्त बनवला होता आणि फक्त 3च भाकरी केल्या होत्या. म्हटलं जे खाईल ते खाईल. मग नंतर सगळी जेवण वगैरे केली, भांडे घासले, सगळी कामं आवरून घेतली आणि म्हटलं आता खूप जास्त गरम होतं आणि केस रिकामी करून सोडून झोपायचं तर विचारच येत नाही डोक्यामध्ये. म्हणून वेणी घातली आणि मग स्किन केअर वगैरे करून घेतलं. आणि आज दिवसामध्ये भरामध्ये मला ना ही रूम झाडून घ्यायची लक्षातच नाही राहिली. म्हणजे सकाळी घेतली होती झाडून, पण मी 4 वाजता पण घेत असते रोज, सकाळ संध्याकाळ 2 टाईम रूम घेतच असते झाडून. पण आज 4 वाजता लक्षात नाही राहिली म्हणून आत्ता घेतली. आणि पोरगं संध्याकाळी सुद्धा बॅट बॉल करायचं खेळायचं सोडत नाही बघा ना.